हे सजीव माणसाला सजीवता टिकवण्याच्या या 5 विषयावर सातत्याने यशस्वी घटनात्मक प्रयत्न करून घटनात्मक यश मिळवणारे महापुरुष महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आहेत. सो हे मी म्हटलो कारण माझे प्रेरणास्थान सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. खूप शिकावंसं वाटतं जे बाबासाहेबांना वाटायचं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की आता आपला मानव जगणं फारच अपूर्ण आहे, जगात इतकं काय आहे आपण काहीच करू शकत नाही. आणि बऱ्याच वेळेला आपण एखादी पदवी घेऊन किंवा एका विषयात तज्ञ झाल्याबरोबर असं वाटतं की आय एम अँजिओप्लास्टी एक्सपर्ट. अरे तुला काहीच येत नाही बाळा. आणि हे ज्याला कळतं त्याला खरं कळतं की मला काही येत नाही असं कळणं म्हणजे खरं कळणं असतं. हे कळाल्यावर न कळाल्यासारखं आपल्याला वाटणं हेच खरं कळणं असतं. आणि म्हणून मी बाबासाहेबांनाच माझे गुरु मानतो. आणि त्यांची सर्वात पहिले डामा असोसिएशनची पहिली मीटिंग झाली नागपूरला. डॉक्टर युवराज पवार तिथे आलेले होते. ते आणि आम्ही सोबत होतो आणि त्या मीटिंग मध्ये मी हजर होतो. आणि तेव्हाच निर्धार केला की आपण फक्त MBBS नाही राहायचं. कारण ना जोपर्यंत आपल्याला काही कळत नाही ना तोपर्यंत वळत नाही तर दिसत नाही तर तशी ऍक्शन होत नाही. आणि आपण ना असं किरकोळ गोष्टी अन्न वस्त्र निवारा म्हणजे दिस इज नॉट. अरे त्या हत्ती मुंगींची काय ग्रामपंचायत नाही त्यांचंही पोट भरतं ना. आपण काय फक्त रूपांतर मग ते जलचर आणि ते प्रोसेस. आणि अल्टिमेटली ना असा एक सोज्वळ साक्षर सो कॉल्ड ह्युमन बिंग असा बसून जेवू लागला. पण त्याने जेव्हा मागे बघितलं तर आपण काय काय चुका केलेल्या आहेत ते न कळणारे ज्यांना कळलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन चरित्र सर्वांना त्यांचे ना हे 3 मुख्य गुरु होते. आणि त्या गुरूंपासून गुरु कोण असतो? गुरु म्हणजे जे मी करणार आहे ते माझ्या गुरूंनी ऑलरेडी केलेलं आहे आणि तेच मला पुढे न्यायचं आहे त्याला गुरु म्हणतात. गुरु हा नाही की तू ना 108 पैकी 105 माळा जप आणि मी तुझ्या कानात सांगतो मंत्र. कोणाला सांगू नको, मला पण नवीन नको सांगू बरं. मी पण तुझ्याशी काहीच नाही बोललो, याला गुरु नाही म्हणत. किंवा मला चांगलं आठवतं माझ्याचकडे एक विद्यार्थी मेडिकलला आला. बघा किती मोठी गोष्ट आहे, सर्वांना श्रवणीय अशी गोष्ट आहे. त्याला मिळत होती ऍडमिशन रिझर्व्ह कोट्यातून, त्याने घेतली नाही. आता 2000 आत्ताचीच गोष्ट 19-21 ची ऍडमिशन. ती एवढा मोठा विचार आहे. ACPM मधला एक विद्यार्थी आणि तो इतका हुशार. मी विद्यापीठात पहिला आलो त्यावेळेला मला जो आनंद झाला होता आणि अजूनही लक्षात आहे त्याच्या 1000 पट आनंद मला तेव्हा झाला की 2021च्या MVHSच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व मेडिकल कॉलेजमध्ये तो विद्यार्थी युनिव्हर्सिटी फर्स्ट अँड गोल्ड मेडलिस्ट म्हणून आलेला आहे. आता तो ऑस्ट्रेलियाला आहे अँड ही इज डुईंग ओनली एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट बाय ए कॅथेटरायझेशन प्रोसेस. त्याला MD पण मेरिटनेच मिळालं. पण केवढा कॉन्फिडन्स. दिस इज दी फायनल टार्गेट फॉर अस. नॉट ओनली गेटिंग सॅटिस्फाय. ऍडमिशन झाली. बऱ्याच वेळेला 12वीला जितका अभ्यास केला त्याच्या 1/4 अभ्यास करून आम्ही MBBS होतो. आय रिपीट अगेन. शुड आय रिपीट अगेन? म्हणजे मी MBBS झालो, अज्ञानात घट झाली नाही, ज्ञानात भर पडली नाही, पण मी MBBS झालो असं विद्यार्थ्यांनी बोलावं आणि आम्ही ऐकावं. बघा असं आहे. पण तसे गुरु हे नव्हते. हे तिन्ही गुरु आई वडिलांव्यतिरिक्त हे तिन्ही गुरु यांची खरी गुरु वारसा बाबासाहेबांनी चालला. आणि तिघांकडून काय घेतलं ते आता स्टेजवर त्या सर्व श्रेष्ठी जणांनी सांगितलेलं आहे की विद्येचं काय महत्व आहे. विद्या म्हणजे असं नाही की 4 पुस्तकं वाचता आली. विद्या म्हणजे हे बी नाही की अबकडं बोलता आलं. ते म्हणे ना अरे काय त्या पुस्तकांमध्ये असतं काय ABCDच असतं ना, मागे पुढे लिहिले ते अक्षर तयार होतं, अक्षरांचं वाक्य तयार होतं. ते तर मला ABCD केव्हा बी येतं म्हणे. ABCD मारली चिडी घातली विषा चालला विषा. त्याला ज्ञान नाही म्हणत, त्याला ज्ञान नाही म्हणत. ज्ञान म्हणजे जे काही वाचलं ते समजून घेतलं, ते मनात ठेवलं, ते केव्हाही बटन दाबला तर एकदम केव्हाही बाहेर निघेल
आणि ते निघणारं मी प्रत्यक्ष प्रॅक्टिस करतो. जी काय आर्टरी शिकलो होतो, जी काय वेनस प्लेक्सेस शिकलो होतो, तो प्रत्येक ऑपरेट करताना मला ते दिसतात. ते मी कशी म्हणजे दॅट इज व्हॉट दी थिअरी प्रॅक्टिकल बोथ इन ए पॉझिटिव्ह डायरेक्शन, ए वेक्टर वे विथ ए सायंटिफिक टेम्पर, विथ ए सायंटिफिक नॉलेज अँड प्रॅक्टिसिंग विदाउट एनी गेअर. शेवटचं अंडरलाईन देन दॅट इज कॉल्ड एज इन नॉलेज. आणि तसं बाबासाहेबांनी केलं. काय काय गेन मिळाला त्यांना? वैयक्तिक काय गेन आहे तुम्ही सांगा ना, आणि काय गेन नाहीये हे पण सांगतो. आणि ते पुस्तक ते इतकं मनापासून वाचतात, म्हणजे वाचणं म्हणजे नुसतं वाचन नाही की ते अरे वा असं आहे का, मग मी पण काहीतरी करू शकतो. आणि ते तेव्हापासून त्याने ठरवलं. डिझास्टर्स आर क्लासिफाईड इन ए नॅचरल अँड आर्टिफिशियल डिझास्टर्स. डिझास्टर्स आर ऑकरिंग ऑन दिस अर्थ डेली. देर आर नॅचरल डिझास्टर्स, दीज आर द मॅनमेड डिझास्टर. बाबासाहेबांनी संपूर्ण अभ्यासोत्तर एक तर निश्चित मनात पक्क केलं की दिस इज नॉट ए नॅचरल डिझास्टर. व्हॉट आय एम फेसिंग, हाऊ पीपल आर बिईंग विथ मी, व्हॉट एक्झॅक्टली हे जे काही ही जी हिरार्की आहे, हे जे वर चढायला जागा नाही, जिना नाही, नेमून दिले वरचे खालचे, हे स्पर्श अस्पर्श, पाणी नाही, शाळेत शिकू देत नाही, अन्याय किती करावा, गरिबांनी गरीब राहावं, आपण गरीब व्हावं, त्याच्यातच आम्हाला श्रीमंती वाटते, असं जे मनात विचार असलेले हे जे काय सवर्ण सोकॉल चुकीचं काहीतरी पोते आमामम फलम प्राप्त्यर्थम समर्पयामी असं म्हणून मला जे सांगतायत याच्यापेक्षा याचं मूळ कारण काय आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी अँथ्रोपॉलॉजीचा हे वर्ण सिस्टीम जे आहे याचा पूर्ण अभ्यास केला. आणि हे फारच महत्वाचं वाक्य आहे. आवर प्रॉब्लेम्स आर मॅनमेड, देअरफॉर दे मे बी सॉल्व्ड बाय मॅन ओनली. दिस इज डिसाइडेड बाय हिम. बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे शुद्ध. जगात दुःख आहे, दुःखाला कारण असते. अटॅचमेंट अँड तृष्णा इज द बेसिक कॉज ऑफ बुद्धिझम. म्हणजे दुःख, आणि टू डू द निर्मूलन ऑफ दिस बाय डिटॅचमेंट इज कॉल्ड एज बुद्धिझम. दिस इज दी चारच वाक्यामध्ये दुःखाला कारण, जगात दुःख आहे, दुःखाला कारण असते, कारण हे कारणाशिवाय घडत नाही, कारण कार्यभाव हा चालूच असतो, आणि त्याच्यापासून डिटॅच होणे इज द ओनली ट्रीटमेंट, अँड दॅट कॅन बी ओनली अचीव्ड बाय सम्यक ज्ञान, सम्यक, अँड दॅट ऑल इज प्रिडिक्टेड देअर. आणि दिस वाज फॉलो. आणि ना त्यामुळे आपण त्यांना बोधिसत्व, बाबासाहेबांना बोधिसत्व का म्हणतो? बोधिसत्वाचा खरा अर्थ काय आहे? बोधिसत्व म्हणजे काय? त्यावेळेला आणि बौद्ध धर्मामध्ये सगळीकडे निर्वाण पर्यंत, निर्वाणच्या अगोदर मोक्ष मिळायला पाहिजे. मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे माझं सर्व काम झालं. आय एम सॅटिस्फाईड, आय एम अनहॅपी, आय वॉज अनहॅपी, नाऊ आय एम मोस्ट हॅपी पर्सन. दिस लेवल अचिव्हमेंट सजीव माणसाने सर्वोच्च लेवल अचीव करणे, जसं बुद्धांना प्राप्त झालं त्याला म्हणतात. आणि ते मिळाल्यानंतर तरी देखील आय शुड नॉट बी हॅपी, बिकॉज माय डिझायर इज what I got, same my colleague should get. म्हणून बुद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला ना. मला तर मिळाला मोक्ष, माझी झाली आहे मुक्ती, मला कळलेलं आहे. मी जरी सिद्धार्थाचा बुद्ध होताना मला काय काय त्रास झाला ते मी सर्व सहन करून मला ज्ञान झालेलं आहे की जगात त्यांनी, आणि ते बोलणारा जो आहे त्याने असे हात जोडून आमच्या कोरोनाचं पण तुला कळलं होतं असे हात. याच्यात काही असं नसतंच बोलायचं म्हणून बोलायचं नाही, हे कळलेलं हे सत्य आहे. आणि हे सत्य न मानता आपण उगाचच त्यांचा तो आमचा हा असं जे करतात सर्वांनी सांगितलं तसं नको व्हायला. स्त्रियांचं ANC लीव्ह पेन्शन जी योजना जी आहे, आता सरकार काही स्टेट गव्हर्नमेंटने कमी केलेली, पण पेन्शन इज स्टार्टेड बाय हिम. पेन्शन इज स्टार्टेड बाय हिम. PPF GPF जे काय आहेत. नंतर हिंदू कोड बिल आणण्यासाठी खूप प्रयत्न केला, अयशस्वी झाला. त्याच्यासाठी लॉ मिनिस्टरचा राजीनामा देऊ शकलो आपण, म्हणजे देऊन टाकला साहेबांनी. बघा म्हणजे माझं जर ऐकत नाही, आणि म्हणजे त्या काळच्या श्रेष्ठी जणांशी भांडणं इतकं सोपं होतं का हो? पण भांडणं सुद्धा लाभ. दिस इज व्हॉट, दिस इज नॉट फॉर माय बेनिफिट, दिस इज फॉर द ऑल फिमेल्स, नॉट फॉर ओनली माय. असं डायरेक्ट बोलून नेहरूंशी फक्त असं म्हणजे फिजिकल भांडण नाही झालं, पण शाब्दिक इतक्या तरापर्यंत की ओके आय डोंट वॉन्ट लॉ मिनिस्टरशिप, आय रिझाईन फ्रॉम. त्या क्षणात राजीनामा देणं. आता तर जागची खुर्ची सोडू नये म्हणून किती लोकांचे फोन येतात, हे त्याला राहू द्या ना सर, त्याचं HOD पद काढू नका ना. दिस इज द सेंट्रल थीम ऑफ द प्रोग्रेस. म्हणजे ना
तुम्हाला जर आमच्या कोणत्याही देशाची राज्याची प्रगती सांगायची असेल आणि इव्हन ना वुमन एम्पॉवरमेंट ते जे आता काही नवीन जे निघाले ना 2000 पासून जागतिक वेगवेगळे क्रायटेरिया बघायचे, मग त्याप्रमाणे तुमची प्रगती किती, मग तुमचा दोष कोणत्या स्तरावर आहे, नॅशनल इलिजिबिलिटी काढणे, हे जे आहे ना त्याच्यातलं 3 नंबरचा परमनंट परसिस्टंट म्हणजे पुष्कळ सुधारणा झाल्या, पुष्कळ योजना झाल्या, ठिकाणी बसले जागतिक देश वुमन एम्पॉवरमेंट पर्सेंटेज. दिस इज दी क्रायटेरिया आणि त्याच्यात आपण फार पुढे आहे, बाकी बऱ्याच गोष्टीत मागे आहे. आणि दिस इज मेनली बिकॉज ऑफ डॉक्टर बाबासाहेब हॅज गिव्हन. अजून जगातल्या 28 देशांमध्ये अजून फिमेल एम्पॉवरमेंट इतकी मागे आहे की वोटिंग अधिकार नाही आहे. दॅट वी हॅव टू नोट. आणि ही देणगी आहे, हो हे गिफ्ट आहे. हे गोलमेज परिषदमध्ये सुद्धा तेच झालं. दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये बाबासाहेब जे काही बोललेले ते जर पुस्तकातून तुम्ही वाचलं ना, ते गांधीजी नेहरू असे समोर बसलेले आहेत, व्हायसराय आणि सर्व कमिटी सगळे लोक बसलेले आहेत त्यांच्या समोर, ज्या पद्धतीने बोलू शकतात. दॅट इज दी व्हॉइस ऑफ कॉमन मॅन, व्हॉइस ऑफ एव्हरीबडी हु इज बिलो पॉवर्टी लाईन इन इंडिया, व्हॉइस ऑफ सामान्य माणूस. आणि त्यामुळे इतिहास त्यांना म्हणजे त्यांच्या राजगृहामध्ये पुस्तकांची तर सोय होती. पुस्तकं पण सुरुवातीला 4000 8000 वाटायचे. ऍक्च्युअल मोजमाप पण झालं तर 35,000 पुस्तकं. स्वतः प्रत्येक पुस्तकावर अंडरलाईन करणे, ते पुस्तकावर फारच प्रेम, इतकं प्रेम ना, तर म्हणजे पुस्तकं हे सजीव असतात असं त्यांचं मत होतं. सजीवाला सजीव करण्याची संजीवनी असलेल्या एकच सजीव गोष्ट म्हणजे पुस्तक आहे, फक्त ते वाचणारा सजीव असला. अनेक ठिकाणी बघून काहींनी 12 डिग्र्या, काहींनी 18 डिग्र्या, पण दिस इज दी ट्रूथ. 33 पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस विथ ए फ्लाइंग कलर्स. तिथे लिहिलेलं आहे कोलंबियाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वन अनफॉरगेटेबल स्टुडंट ऑफ दिस इन्स्टिट्यूशन. वाचून आलो. आम्ही गेलो होतो न्यूयॉर्कला, अशी डॉक्टरांची मीटिंग असते, कधी मीटिंग नसली तरी आम्ही दाखवतो डॉक्टरांची मीटिंग आहे, पण असंच गेलो होतो. डॉक्टर म्हणजे असं मी भारतीय आहे हे तर त्यांना मुगत असं म्हणजे आय एम नॉट, म्हणजे जेव्हा ते फाळणी हे ते फाळणीवरचे विचार हे ते मध्येच काही होते ना. आता मुवमेंट होती, 150 वर्षाची स्वातंत्र्य लढा होता, त्या प्रवाहामध्ये आम्ही चाललो होतो आणि त्या प्रवाहाच्या कालावधीमध्ये इकडे तिकडे, पण त्यामुळे त्यांना ही हॅज टू स्पीक दिस. He was always optimistic. He knew the road was hard, but the lifelong struggle shows that never give up on the idea of better world, and he has created better world by the Constitution of India. He was politician. There is no doubt. One has to be. मी सर्वांना सांगतो, प्रत्येक जण राजकारणी व्हा. स्वल्पविराम सेल्फ डिफेन्स पुरतं, पूर्णविराम. ऑफ 14 लँग्वेजेस, 14 भाषांचं ज्ञान येणं सोपी गोष्ट नाही. ऑलवेज यंग ॲट हार्ट, जेस्टफुल पर्सनॅलिटी.